नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्या वतीनं ॲलेम्बिक फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या ज्ञान भागीदाराच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जागतिक पर्यावरण दिन 2021 च्या या पूर्वसंध्येला आयोजित असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानात मी समन्वयक डॉक्टर प्रवीण बनकर आणि माझे सहकारी समन्वयक डॉक्टर श्याम देशमुख सर आपणा सर्वांचं या ऑनलाईन व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो। उद्या म्हणजे दिनांक 5 जून 2021 जगभर हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिनाचा औचित्य साधत आमच्या संस्थेने माननीय सहयोगी अधिष्ठाता महोदय प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे सर यांच्या मार्गदर्शनातून आजच्या या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। मंडळींनो, या ऑनलाईन व्याख्यानासाठी आम्हाला प्रेरणास्थान असलेले आमच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय प्राध्यापक कर्नल डॉक्टर एम पातुरकर सर यांचं मी आयोजकांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर आमच्या विद्यापीठातील सन्माननीय महोदय माननीय संचालक महोदय शिक्षण आणि अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर ए.पी. सोमकुवर सर, माननीय संचालक विस्तार शिक्षण प्राध्यापक डॉक्टर व्ही.डी. आहेर सर आणि माननीय संचालक संशोधन महोदय प्राध्यापक डॉक्टर एन.व्ही. कुरकुरे सर, या तीनही सन्माननीय महोदयांचं मी संस्थेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो। खरं म्हणजे ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहातच असे आजचे प्रमुख वक्ते श्री अतुल देऊळगावकर सर हे एक विख्यात पर्यावरण तज्ञ आपल्या देशभरामध्ये सुपरिचित आहेत। त्यामुळे त्यांच्या व्यस्त कामातून सुद्धा वेळ काढून त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आणि व्याख्याते म्हणून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे संयोजकांच्या वतीनं मी माननीय देऊळगावकर सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर, आपले स्वागत आहे। त्याचबरोबर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून सांगली विभागाचे उपवन संरक्षक म्हणून या पदावर कार्यरत श्री विजय माने सर, त्याचबरोबर अकोला येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर कुमारी नम्रता टाले मॅडम आणि उदगीर येथील आदर्श शिक्षक आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री विश्वनाथ मुडपे सर हे अतिथी या रूपानं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या संस्थेचे माननीय सहयोगी अधिष्ठाता महोदय प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं अशी मी त्यांना सर्वांच्या वतीनं विनंती करतो। आजच्या या कार्यक्रमास उपाध्यक्ष म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर मिलिंद थोरात सर, समन्वयक डॉक्टर देशमुख सर, त्याचबरोबर नॉलेज पार्टनर ॲलेम्बिकचे डॉक्टर संतोष शिंदे सर, डॉक्टर कुलकर्णी सर आणि त्यांची संपूर्ण चमू, या सर्वांचं आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी स्वागत करतो। आणि वक्त्यांच्या व्याख्यानाला उपस्थिती दर्शवणारे संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध नागरिक, विद्यार्थी वृंद, आपणा आणि सर्व निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी या सर्वांचं मी आजच्या या ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानात स्वागत करतो। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त श्री अतुल देऊळगावकर सर यांचा आज पृथ्वीचा योग आणि भोग या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे। तेव्हा मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा नम्र निवेदन करेल की कृपया आपण आपले माईक कार्यक्रमादरम्यान बंद अवस्थेमध्ये ठेवावेत, जेणेकरून वक्त्यांचा आवाज सुस्पष्ट पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकेल।
चांगल्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आपण कव्हरेजमध्ये असावे ही अपेक्षा, आणि आपल्याला काही अडचणी भासल्यास, शंका असल्यास कृपया चॅटबॉक्सचा वापर करावा. मी पुन्हा एकदा संयोजकांच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगण्यासाठी आमच्या पशुशल्य चिकित्सा व क्षकिरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मिलिंद थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. डॉक्टर थोरात सर. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद थोरात. नुकतंच आजच्या या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रवीण बनकर यांनी आपल्याला सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत केलेलंच आहे. मी वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या पुढ्यात आहे. दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. परंतु आजच्या या दिनी म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आजचं जे व्याख्यान पृथ्वीचा योग आणि भोग याकरता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक माननीय श्री अतुलजी देऊळगावकर सर यांना प्रमुख वक्ते म्हणून या प्रसंगी पाचारण केलेलं आहे. आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विजय माने, उपवन संरक्षक सांगली विभाग सांगली, तद्वतच कुमारी नम्रता टाले, रेंज फॉरेस्ट ऑफिसर अकोला, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या महाराष्ट्र व पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक कर्नल डॉक्टर आशिष पातुरकर सर, तद्वतच संचालक विस्तार आदरणीय डॉक्टर आहेर सर, अधिष्ठाता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आदरणीय डॉक्टर सोमकर सर, संशोधन संचालक डॉक्टर NV कुरकुरे सर, या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. आपल्याला माहिती असेल की दरवर्षी हा जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा केला जातो. यावर्षी तो मान आपल्या शेजारी असलेले राष्ट्र पाकिस्तानला होस्ट करण्याचा मिळालेला आहे. याचा मुख्य उद्देश सांगायचं झाल्यास पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या व संवर्धन विषयी जनसामान्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. पर्यावरण म्हणजेच सजीव व निर्जीव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियामधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय. आपल्याला माहिती असेल, पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील झालेल्या आघाताचे परिणाम जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आले, म्हणून इसवी सन 1960 पासून पर्यावरण शास्त्र व पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आले. मानव हा जरी पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक म्हणून जरी असला, मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात आजकाल मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगता येईल की जसं मी आदरणीय श्री अतुलजी देऊळगावकर सर यांचं एक संभाषण ऐकलं असता, त्याच्यामध्ये त्यांनी आत्ममग्नता हा शब्द शेल्फी कल्चरमुळे हा हस्तक्षेप दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली वाढत चाललेला आहे. तेव्हा आजच्या या प्रमुख वक्त्यांसाठी आपण सर्व ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि हा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये आमच्या संस्थेचे पर्यावरण प्रेमी गेल्या वर्षीपासून पर्यावरण प्रेमी किंवा निसर्ग प्रेमी त्यांना संबोधूया, गेल्या वर्षीपासून आमच्या संस्थेला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्राध्यापक अनिल भिकाणे सर यांच्या पुढाकाराने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन व्याख्यानाच्या स्वरूपात राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान म्हणून आयोजित केलेलं असलं तरी उद्याला आम्ही वास्तविकतेमध्ये कृतीतून हा कार्यक्रम घडून आणूया असे आमच्या संस्थेला लाभलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे सर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षीपासून आमच्या संस्थेमध्ये बऱ्याचशा प्रमाणात पर्यावरणासंदर्भात
किंवा वृक्षारोपण संदर्भात असा आमूलाग्र बदल घडून आलेला आहे, तेव्हा मी प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घालवता आपण सर्वच माननीय श्री अतुलजी देऊळगावकर सर यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, तर तेव्हा मी माझ्या प्रास्ताविकाला इथंच पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले उदगीर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय श्री विश्वनाथ मुडपे सर हे आपल्यामध्ये आहेत. मी आयोजकांच्या वतीनं सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया 2 शब्द मार्गदर्शन करावे. श्री मुडपे सर. जून या पर्यावरण दिनानिमित्त आपण जे भाषणांचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आपलं कौतुक करावं तेवढं थोडं. माननीय अतुलजी देऊळगावकर लातूरचे असून जागतिक कीर्तीवर त्यांचं काम आहे. खरं म्हणजे आता पर्यावरण हा परवलीचा शब्द झाला पाहिजे. पर्यावरण रक्षण झालं तरच जीवसृष्टी जिवंत राहू शकेल. या दृष्टीनं सरांनी आम्हाला ही लोक चळवळ अधिक प्रभावी कशी व्हावी आणि शासनानं अधिक कडक धोरण कसं करावं या दृष्टीनं मार्गदर्शन मिळावं. आपल्या पुनश्च आभार मानून मी माझं 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आयोजकांच्या वतीनं मी आपणास धन्यवाद देतो. यानंतर आजचे आपले अतिथी व्याख्याते श्री अतुल देऊळगावकर सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी माझे सहकारी समन्वयक डॉक्टर श्याम देशमुख सर यांना विनंती करतो. धन्यवाद बनकर सर. नमस्कार. आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी समन्वयक या नात्याने डॉक्टर श्याम देशमुख आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ऑनलाईन व्याख्यानास उपस्थित सर्व सन्माननीय महोदय आणि श्रोते वृंदांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचे वक्ते श्री अतुल देऊळगावकर सर हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील पर्यावरण क्षेत्रात एक विख्यात व्यक्तिमत्व असून चोखंदळ वाचकांपासून ते पर्यावरण प्रेमी सर्वांपर्यंत सुपरिचित आहेत. गेल्या 3 दशकापासून पर्यावरणासंबंधी विविध विषयावर भाष्य करत लिखाण करीत त्यांनी या क्षेत्रात दिशादर्शक म्हणून काम केले आहे. 90च्या दशकात डळमळले भूमंडळ या प्रसिद्ध पुस्तकापासून ते आजतागायत डझनावर पुस्तकांचे त्यांनी लिखाण केलेले आहे. गेल्या 35 वर्षापासून सुमारे 25हून अधिक प्रमुख वृत्तपत्रे आणि साप्ताहिकामधून अविरतपणे पर्यावरण संबंधी लिखाण केले आहे. विविध वृत्तवाहिन्यावरून या विषयावर भाष्य केलेले आहे. म्हणूनच पर्यावरण, पत्रकारिता आणि साहित्य अशा तिन्ही क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला गेले आहे. सन 1993 चा मुंबई मराठी पत्रकार परिषदेचा गाडगीळ पुरस्कार, सन 1997 सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, सन 2007 बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणाची या पुस्तकास मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, सन 2011 साली सोलापूर येथे वसुंधरा पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे. सन 2014 साली विश्वाचे आर्त या पुरस्कारास इंदिरा संत पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. सन 2018 साली पुणे कैफी आझमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अशी पुरस्कारांची मालिका सांगता येईल. माननीय देऊळगावकर सर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्यत्व अशा अनेक समित्यावर तज्ञ म्हणून काम पाहिले आहे. हवामान बदलाच्या अभ्यासाकरिता
शासनाच्या विविध शिष्यवृत्त्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. गेल्या 20 वर्षापासून जागतिक पातळीवरील हवामान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन संबंधी विषयावर आयोजित परिषदांमध्ये अमेरिका, फ्रान्स, नेपाळ, पाकिस्तान, इंडोनेशिया इत्यादी देश विदेशात सहभाग त्यांनी नोंदविलेला आहे. वेळेअभावी त्यांचा संपूर्ण परिचय करून देणे इष्ट होणार नाही. मला ठाऊक आहे आपण सर्वजण सरांचे व्याख्यान ऐकण्यास उत्सुक आहेत, म्हणून मी तूर्त आपली रजा घेतो आणि माननीय देऊळगावकर सरांना त्यांच्या व्याख्यानासाठी प्राचारण करतो. देऊळगावकर सर, प्लीज. दिसतंय का? काही अडचण नाही ना स्क्रीनवर? हो सर, दिसतंय. नमस्कार. पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेचे महाराष्ट्रातील सर्व संशोधक, प्राध्यापक, सहाय्यक आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर अनिल भिकाणे यांच्या पुढाकारानं आज हा राज्यातील सगळे पशुवैद्यक आणि पशुविज्ञान क्षेत्रातील धुरीण पर्यावरण दिनाच्या निमित्त एकत्र येतात, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि मला आपल्याशी संवाद साधायची संधी डॉक्टर भिकाणे सर आणि बनकर, देशमुख, थोरात सर यांनी दिली, याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांच्याविषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. 1974 ला जगानं पहिल्यांदा पर्यावरण दिन साजरा केला आणि आता उद्या जो पर्यावरण दिन साजरा होणार आहे, पाकिस्तान हा त्याचं यजमानपद भूषवतोय. तर या वेळचा विषय आहे, थीम आहे, पर्यावरण परिसंस्थांची जपणूक आणि संवर्धन. आणि हे आता दशकभर चालणार आहे. एरवी वर्षभर होणारा कार्यक्रम आता दशकभर करायचं ठरवलंय. याचं कारण अगदी उघड आहे. गेल्या वर्षीपासून आलेला कोरोना आणि त्यानंतर बदललेली परिस्थिती, यामध्ये आपण खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन सर्व गोष्टींचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. कोरोनानं संधी काय दिली की जेव्हा आपण सगळे घरात बंद आहोत, जगापासून आपण विलग झालेलो आहोत, तेव्हा आपण आतमध्ये जाऊन बघितलं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय, म्हणजे मी काय करतोय, माझा परिसर काय करतोय. आणि यासाठी आता आपल्याला हा जो विषय दिलेला आहे त्या विषयाकडे आपल्याला पाहावं लागेल. आणि याचं कारण काय? आपण परिसंस्थांचा विचार का करायला पाहिजे? पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे सर्व सजीव, ही जीवसृष्टी आणि त्यांचा आधार असणाऱ्या सर्व बाबी, मग पाणथळ जागा असेल, हवा असेल, झुडूप, सर्व म्हणजे सजीव सृष्टीला आधार देणाऱ्या बाबी आणि जीवसृष्टी या सगळ्या हातात हात घालून चालतात, याचा आपण विचार करायला पाहिजे. पण दुर्दैवानं दिसतंय असं की आपण निसर्गापासून फारकत घेतलेली आहे. खरं मुळामध्ये हे कारण आहे आणि त्याच्याविषयी आपण जास्त विचार करायला पाहिजे. आपण फारकत कशी घेतली, कधी घेतली याच्याकडे नंतर जाऊ. पण आता नुकतंच मी एक पुस्तक वाचलेलं आहे, त्याचा संदर्भ आपल्याला देणं फार मला महत्वाचं वाटतं. याचं कारण असं की आपल्याला माहिती तरी आहे किती निसर्गाविषयी. डॉक्टर सुझान सिमर नावाच्या एक फॉरेस्ट इकॉलॉजिस्ट आहेत. अरण्याच्या इकॉलॉजीचा म्हणजे अरण्याच्या पर्यावरणाचा अभ्यास 40 वर्षापासून करतायत. आणि त्यांचं नुकतंच एक नवीन पुस्तक आलेलं आहे, फाइंडिंग द मदर ट्री, डिस्कवरिंग द विजडम ऑफ फॉरेस्ट. त्यांचा अभ्यास असा आहे की अरण्यामध्ये, जंगलामध्ये वृक्ष एकटे राहत नसून ते एकोप्यानं राहतात. ते एकमेकांना मदत करतात, त्यांच्यात स्पर्धा नाहीये. मग त्यांना असा प्रश्न विचारला गेला की हे कसं होणं शक्य आहे? तर त्यांनी सांगितलं की वृक्षांना मेंदूकडे जी न्यूरॉन्सची सिस्टीम आहे, न्यूरॉन्स, तशी त्यांच्याकडे काही एक वेगळी यंत्रणा आहे. ती यंत्रणा
त्यांच्या मुळावर असणारं जे बुरशी आहे, कवक आहे, फंगाय आपण ज्याला म्हणतो, त्यातून ते एकमेकांना संदेश देतात, एकमेकांना मदत करतात. म्हणजे एखादा वृक्ष पाणी खोलवर असेल ते आणून देतो, तर दुसरं वनस्पती त्याला नायट्रोजन देते. इतकंच काय, ह्या जे प्रत्येक अरण्यामध्ये जे मातृवृक्ष असतं, ज्याचा शोध या बाई घेत आहेत 40 वर्षापासून, ते मातृवृक्ष त्या पूर्ण अरण्यातलं साहचर्य जपत असतं, स्वतःच्या पिलांना ते ओळखतं, त्यांची जपणूक करतं. इतकंच नाही, हे सगळ्यांना ज्या वेगवेगळ्या त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, त्यातून ते येणाऱ्या किडीची म्हणजे धोका कोणता आहे, संकटाची जाणीव एकमेकांना करून देत असतात. आणि विपरीत परिस्थितीत आपण कसं सामोरं जायचं असा विचार करून हे सगळे अरण्यातील वृक्ष एकोप्यानं पुढे जात असतात. यातला काही भाग 2009 साली आलेल्या अवतार या चित्रपटात दाखवलेला आहे. सांगण्याचा अर्थ असा की निसर्ग हे गूढ आहे, त्याच्या खोलामध्ये कोणे एकेकाळी आपल्याकडचे संत आणि तत्वज्ञ गेले होते. आपण त्याच्यापासून फारकत घेतल्यामुळे आपण स्वतःला फार शहाणे समजत त्याला नष्ट करायच्या मागे लागलेलो आहोत. हीच बाब खरं तर पशु विज्ञानाच्या बाबतीतली आहे. आपल्याला काय माहिती आहे, पशूंची संवेदना, त्यांची भाषा, त्यांचा संपर्क याविषयी तुमचा जेवढा अभ्यास आहे, मला असं वाटतं आज या निमित्ताने मी तुम्हाला आग्रहपूर्वक अशी विनंती करणार आहे की आपणही साहचर्यानं हे संशोधन करणं आवश्यक आहे. की एखादा प्राणी, गाय, म्हैस पासनं कुत्रा, मांजर, घोड्यापर्यंत ते का प्रेम करतात, त्या प्रेमाची परतफेड कशी करतात, ते एकमेकांना कसं वाचवतात, त्यांना संवेदना किती अंतरावरनं होते याचा अभ्यास जर आपण केला आणि पुढच्या पिढीला सांगितला, पुढचा माझा मुद्दा आहे, आपण किती काळ असणार हा मुद्दा नाही, पुढच्या पिढीनं याच्या खोलात जाणं आवश्यक आहे. तर आणि तरच आपण निसर्ग वाचवणार आहोत. त्यासाठी हा पर्यावरण दशक आपण साजरं करणार आहोत. दिवस साजरा करायचा नावापुरता पण येतो, तो जल्लोषातही साजरा करता येतो, तो इव्हेंट म्हणूनही करता येतो आणि अभ्यास म्हणूनही करता येतो, निर्धार म्हणूनही करता येतो. काय करायचं हे आपल्या हातात आहे. पण हे का करणं आवश्यक आहे हे मात्र याच्याकडे आपण गेलं पाहिजे. लक्षात घ्या की विश्वाची निर्मिती हे 1400 कोटी वर्षापूर्वीची आहे. पृथ्वीची निर्मिती ही 450 कोटी वर्षापूर्वीची आहे. पृथ्वीवर पहिला सजीव निर्माण झाला तो 380 कोटी वर्षापूर्वी आणि वानर 4 कोटी वर्षापूर्वी, होमोसेपियन 70,000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर आलेले. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा समज असतो, विशेषतः हा द्विपाद जो प्राणी आहे मनुष्य नावाचा, त्याला असं वाटतं की या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ आपणच आहोत आणि सस्तन प्राणी आधी या पृथ्वीवर आला असावं, तर ते साफ चुकीचं आहे. 40 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर दाखल झाला तो बेडूक, ज्याला तुम्ही काढून बघा, जुने जे अभंग आहेत मीरेपासून तुलसीदास आणि आपल्याकडे तुकाराम महाराजांपर्यंत, या सगळ्यामध्ये बेडकाचं वर्णन आहे. दादुर मोर पपी हा बोले हे संगीताच्या बंदिशीमध्ये येतं, कारण निसर्गामध्ये हा बेडकाचा आवाज, धीर गंभीर आवाज खूप अनेक वर्षापासून आपण ऐकत आलेलो आहोत. तो एक नाद आहे. 2010च्या दशकात एलिझाबेथ कोलबर्ट नावाच्या पत्रकार, संशोधिका संशोधन करायला लागल्या. त्याचं कारण असं की त्यांना एक असा शोधनिबंध वाचायला मिळाला की पृथ्वी तलावर 1970च्या दशकामध्ये 5,500 बेडकांच्या जाती होत्या आणि त्यातल्या जवळजवळ 500 प्रजाती या 500 जाती या नष्ट होण्याच्या जवळ चाललेल्या आहेत. ही एक वॉर्निंग आहे, हा एक इशारा आहे. ते का होत आहेत याचं कारण असं आहे की ते ज्या पाण्यामध्ये असतात, त्यांची त्वचा ही पारी असते, ती पाणी शोषून घेते. त्या पाण्यामध्ये जर विष असेल, त्या पाण्यामध्ये जर आम्ल असेल, तर ते त्यांच्यामध्ये जातं आणि ती नष्ट व्हायला लागतात. आपल्याकडे बघा, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात काढून बघा, आपण पाणथळ जागा कशा संपवलेल्या आहेत. छोटे ओढे, नाले, तळ्या हे सगळे आपण बुजवून टाकलेले आहेत. त्यामुळं असे छोटे उभयचर प्राणी, सरपटणारे पाणी एकानंतर एक नष्ट होत चाललेले आहेत.
WWF चा अहवाल सांगतो 1970 पासून आज तागायत हा 2019 चा अहवाल आहे, 60% पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि सस्तन प्राणी नष्ट झालेले आहेत. 10 लाख प्रजाती जीवसृष्टीतल्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि असा अभ्यास करताना एलिझाबेथ कोलबर्ट यांनी एक नवीन त्यांच्या संशोधनातून पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे द सिक्स्थ एक्सटिंक्शन. पृथ्वी तलावर आजपर्यंत 5 वेळेला संपूर्ण जीवसृष्टीचा नायनाट झालेला आहे. 5 वेळेला. आता ही 6वी वेळ आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी उल्कापात झाल्यानं किंवा आणखीन परग्रह येऊन आदळून आपल्या पृथ्वीवरची सर्व जीवसृष्टी नष्ट झाली होती. आता मात्र मानवी कारणामुळे कार्बन उत्सर्जन अधिक होत असल्यामुळे आणि आपण जे निसर्ग विध्वंस करत चाललो आहोत त्यामुळे आपण झोपेत टकमक टोकाकडे चाललेलो आहोत. याचा आपल्याला अजिबात पत्ता नाहीये. पण आपण काय करतोय हे आधी आपल्याला सांगणं मला महत्वाचं वाटतं. फार नाही, गेल्या 2 वर्षात अमेझॉन, ऑस्ट्रेलिया, सायबेरिया, इंडोनेशिया, मलेशिया या फक्त एवढ्या भागात 2 कोटी हेक्टर जंगलाला आग लागलेली आहे. भारतातही साधारणपणे दरवर्षी 1 लाख एकर तरी जंगल नष्ट होतं असा तज्ञांचा अंदाज आहे. आपल्याकडचं रेकॉर्ड अजूनही नक्की नीट सापडत नाही. पण जगभरामध्ये हे जे आपण जंगल नष्ट करतो, आदिवासींना विस्थापित करतो, त्याचं मुख्य कारण 1990 नंतर आपली झालेली शेतीची पद्धती, ज्याला इंडस्ट्रियल फार्मिंग असं म्हणतात. मग त्यातनं आपण काय काय घेतो, म्हणजे जग पूर्ण जगामध्ये कोंबड्याचं मांस, वराह मांस, इतर मांसाचे पदार्थ, त्यानंतर सोयाबीन, कोका आणि पाम तेल, हे जे काही तुमची मागणी वाढलेली आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी जंगल नष्ट करावं लागतं, केलं जातं. यामध्ये अनेक जणांचे इंटरेस्ट आहे. प्रोफेसर माधव गाडगीळ, ज्यांना जगातले फार मोठे पर्यावरणशास्त्रज्ञ, ज्यांना पर्यावरणातला नोबेल ज्याला म्हणतात, टायलर पुरस्कार त्याने सन्मानित केलं होतं, ते काय म्हणतात, जगामध्ये सर्वत्रच 3 प्रकारचे माणसांचे प्रकार त्यांनी सांगितलं. एक म्हणतात ते सर्वभक्षक, दुसरे पर्यावरणीय जनता आणि तिसरी पर्यावरणीय विस्थापित. त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की काही कंपन्या, नेते आणि अधिकारी हे मिळून पर्यावरण वाटून खात आहेत आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना प्रचंड यातना होत आहेत. ते म्हणतात 1/6 जनते ही ऐश्वर्याच्या बेटावर नांदते आणि 5/6 महासागर हा अतिशय हालाखीमध्ये हळूहळू जात चाललेला आहे. हे सगळं आपल्याला समजून का घेतलं पाहिजे? याचं कारण असं आहे, निसर्गाला आपण बेकिंमत, ज्याला खूप किंमत असते ना त्याला आपण बेकिंमत करत असतो. ऍडम स्मिथने सांगितलं होतं की पाणी अतिशय उपयुक्त आहे म्हणून त्याला किंमत नाहीये, आणि हिऱ्याचा अजिबात उपयोग नाही पण त्याला खूप किंमत आहे. आणि त्यामुळे किंमत आणि मूल्य याच्यात आपण फरक केला पाहिजे. पाण्याला मूल्य नाहीये, अमूल्य आहे. हवा अमूल्य आहे, ऑक्सिजन अमूल्य आहे. ऑक्सिजनची आता किंमत काय झाली होती आपण जाणतोय. फार नाही, 2 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये जेव्हा हवा अतिशय वाईट म्हणजे 1000 असा त्याचा गुणवत्तेचा निर्देशांक गेला होता, तेव्हा 15 मिनिटासाठी ₹500 शुद्ध हवेला द्यावे लागत होते. तर ही जी किंमत आहे, निसर्गाला ही काही किंमत आहे, ती अदृश्य आहे म्हणून आपण समजू शकत नाही, पण ती आहे. ती जर आपण हुडकली तर आपल्याला कळू शकतं. कसं कळू शकतं? की समजा मधमाशांनी आणि पराग सिंचन करणाऱ्या कीटकांनी असं ठरवलं की आपण बिल पाठवायचं, आपण पराग सिंचन करून या पृथ्वी तलावर जे फळफळावळ आणि पीक लोकांना देतो त्याची जर किंमत काढली तर दरवर्षी $5 लाख ट्रिलियन एवढं बिल ते देतील आपल्याला. ते देत नाही. वृक्षांची किंमत काय आहे?
अरण्याची किंमत काय आहे? अरण्य हे बाष्पोत्सर्जन करून पावसाला मदत करतात. बाकी सगळे फायदे हे मोजायचे का? कार्बन किती शोषून घेतात, थंडावा किती निर्माण करतात, हे सगळं डॉक्टर पवन सुखदेव हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि ते आता स्वित्झर्लंडमध्ये राहतात. तेही आपल्याला असं सांगतायत की तुम्ही निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र आणि त्यावर त्यांचं संशोधन असल्यामुळे त्यांना पर्यावरणातला नोबेल मिळालेला आहे. तेही असं सांगतायत की बघा, आपण पर्यावरण जपलं पाहिजे. हे या कारणासाठी, कारण हे जर सगळं संपत चाललं तर पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहात? बँक बॅलन्स, ऑक्सिजन नसेल, शुद्ध पाणी नसेल. जगातल्या सुंदर 200 हरित शहरात भारतातलं एकही नाही. जगातल्या अतिगलिच्छ शहरामध्ये भारतातली 30 गलिच्छ शहरामध्ये भारतातले 22 शहर आहेत. भारतातल्या गलिच्छ शहरामध्ये महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे. दरवर्षी आपण नद्यांमध्ये सांडपाणी सोडून नद्या प्रदूषित करतो. म्हणजे अहमदनगरच्या नदीमध्ये दररोज 5 लाख लिटर सांडपाणी जातं, तर मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये 5 कोटी लिटर सांडपाणी जातं. असं करत आपण सर्व जलस्रोत घाण गलिच्छ करून टाकलेले आहेत. पुढच्या पिढीला तुम्ही देणार काय आहात? हे याची जोपर्यंत आपण किंमत काय मोजतो आणि मोजत आहोत, हे खूप गुंतागुंतीचं आहे. म्हणून आपल्याला वाटतं करोना ही आपल्याला निसर्गाने पाठवलेली रिटर्न गिफ्ट आहे. आपण जसजसे जंगल संपत चाललो 90 नंतर आणि जंगलाच्या आपण जवळ चाललो आणि जंगलातले प्राणी पक्षी आपल्याकडे यायला लागले, त्यांच्यामुळं हा WHO चा अहवाल आहे की 90 नंतर जे काही ज्या महत्वाच्या साथी आल्या त्या सगळ्या पक्षी प्राणी यांच्याकडून आलेल्या विषाणू आलेले आहेत. हे विषाणू त्यांना त्रास देत नाहीत, पण ते आपल्याला किती त्रास देतात. एक विषाणू, तो सजीव आहे का निर्जीव आहे माहित नाही, तो कसा म्युटेट होतो, उत्परिवर्तन होतो माहित नाही. त्यांनी पूर्ण जगाला कसं ठप्प पाडलंय, आपला अहंकार धुळीला मिळवलाय. म्हणून ज्याला पॅराडाइम शिफ्ट म्हणतात, पुन्हा नव्या दृष्टीने जगाला बघून आपण पुढच्या पिढीला काही बरं देणार आहोत का, हा विचार करण्यासाठी हा काळ आहे. आणि त्यात वनस्पती आणि प्राणी जगताकडनंच शिकण्यासारखं आपल्याला खूप आहे. प्राण्यांमध्ये बलात्कार नसतो. ती आक्रमकता फक्त प्रादेशिक असते आणि ती तेवढ्यापुरती असते. पण एखादा प्राणी खचला तर ते एकमेकांना मदत करतात. त्यामुळे पाशवी म्हणणं हे सुद्धा चुकीचंच आहे. म्हणजे सर्वात रानटी, खरं तर रानटी म्हणायचं का काय, असंस्कृत, असभ्य हा फक्त मनुष्य प्राणी आहे आणि त्यांनी हे सगळं नष्ट करत आणलेलं आहे. आज जगामध्ये सस्तन प्राण्यांची संख्या जर सगळ्यात जास्त काढायची ठरवली, त्यात मनुष्य प्राणी जास्त आहे. एवढे म्हणजे आपल्यापेक्षा जास्त फक्त उंदीर आणि वटवाघळ आहेत. बाकी कुठलेही सस्तन प्राणी आपल्यापेक्षा जास्त नाही, अशी अवस्था आपण करून ठेवलेली आहे. आपल्याला कल्पना, ही परिसंस्था का जपायची? एक कडी नष्ट जरी झाली तरी त्याचे आपल्याला अनेक अनर्थ, त्यामुळे हे अनर्थ शास्त्र आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. त्यामुळेच मला असं वाटलं की हा जो पृथ्वीचा कधी न मिळणारा योग आपल्याला मिळाला आहे आणि आपण ही पृथ्वी भोगतोय, आणि हे मी विनाकारण म्हटलेलं नाहीये. लक्षात घ्या, गेले 30 वर्षापासून आपण जे पृथ्वीचं वाटोळं करतोय, 30 वर्षात त्याला खूप वेग आलेला आहे. खरं तर म्हणायचं ऍक्सलरेशन आहे. म्हणजे त्या ऍक्सलरेटरवर आपण जो पाय ठेवलाय तो पाय काढलेलाच नाहीये. 30 वर्ष त्यामध्ये आपण जे जे काही करतोय, आपण पाणथळ जागा नष्ट करतोय, आपल्याला पुराची रिटर्न गिफ्ट मिळते. आपण पक्षी प्राणी नष्ट करतोय, आपल्याकडे रोगराई वाढते. आणि मुळामध्ये वरचेवर आपलं जगणं बकाल बकाल होत चाललेलं आहे. आपण फक्त पैसा कमवणारं यंत्र झालेलो आहोत. आणि हे मी स्वतः सांगत नाहीये, मी वैज्ञानिकांचं ऐकतो. जेसन बॉक्स नावाचे एक ग्लेशिओलॉजिस्ट आहेत, हिमनदी तज्ञ. त्यांनी 2013 साली एका जागतिक परिषदेमध्ये शोध निबंध वाचला होता आणि तो अतिशय असभ्य वाटला होता लोकांना. त्याचं टायटल होतं द अर्थ इज रेप्ड. पृथ्वीवर बलात्कार होतोय. आणि नंतर अनेक शास्त्रज्ञ म्हणायला लागलेत की तू म्हणतो ते बरोबर आहे. दोन्ही ध्रुवांवरचा बर्फ वितळणं,
जंगल नष्ट होणं, यामुळे आपण काय कुठं चाललोय हे आपल्याला कळतच नाहीये, पण आपण चाललोय हे मात्र सगळ्यांना दिसतंय. आणि हे जवळ येत चाललेलं आहे. म्हणजे पृथ्वीचं तापमान 1.5 अंशापेक्षा जास्त वाढणार हे नक्की आहे. त्याला रोखायचं तर हे दशक निर्णायक आहे. 21व्या शतकातली पहिली 2 दशकं आपण म्हणजे जगानं वाया घातलेली आहे. म्हणून या वर्षीचा पर्यावरण दिन, वसुंधरा दिन महत्वाचे आहेत, की इथून पुढे आपण काहीतरी ठरवणं आवश्यक आहे. आता यातले खूप जण असं म्हणतील, की आम्ही काय करू? आपण स्वतःपासून नक्कीच सुरुवात करू शकतो. आपण शिकवू शकतो. नाहीतरी क्रमिक शिक्षणापेक्षा बाहेरचं शिक्षण महत्वाचं असतं. जे युरोपमध्ये, स्वीडनमध्ये, नॉर्वे तिकडची मुलं बाल शिक्षणापासूनच निसर्गाचा आदर करायला, माणसांचा आदर करायला, पशु पक्ष्यांचा आदर करायला शिकतात. त्यामुळे जंगलामध्ये एखादा कांगारू जळतो तेव्हा तिथले लहान मुलं कळवळून रडतात, चित्र काढतात. ही जी भावना आहे ना, त्याच्याकडे आपल्याला येणं आवश्यक आहे. काय होत असेल जळून राख होत असताना कांगारूंचं, आणि किती पक्षी पशु. अमेझॉनचं हे म्हणजे पृथ्वीचं फुफ्फुस, तिथला अध्यक्ष हे सगळं नष्ट करायला लागलेलं आहे. आता या सगळ्याकडे कसं आपण पाहिलं पाहिजे? सुदैवानं गेल्या 10 वर्षात अनेक ज्ञानशाखा एकत्र येऊन विचार करतायत. म्हणजे न्यूरोलॉजी, आर्किटेक्चर, बायोलॉजी, सोशॉलॉजी, फिलॉसॉफी, एन्व्हायरमेंट, अशा सगळ्या, सायकोलॉजी, एन्व्हायरमेंट, असं म्हणजे पर्यावरणाचं मानवीय शास्त्र खूप मोठ्या प्रमाणात विकसित होत चाललेलं आहे. आणि ते असं सांगतायत की खरं तर 21व्या शतकामध्ये जगाचं पूर्ण एक काहीतरी प्रशासन असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की अमेझॉनचं जंगल नष्ट करायचं जर आपण त्या ब्राझीलच्या अध्यक्षाला परवानगी तो न विचारता खरं तर मोकाट सुटलेला आहे. पण अमेझॉन हे जगाचं आहे ना. हवा आणि पाणी हे मुळात जागतिकच आहेत. महासागरांचं प्रदूषण झालं तर महासागरांमधली सर्व जैवसंपदा नष्ट होऊन जाईल. नुकसान कोणाचं आहे? अवकाशामध्ये प्रदूषण झालं तर ते अवकाश सर्वांचं आहे. त्यामुळे निसर्ग हा सर्वांचा आहे आणि आपण वाचवला पाहिजे. यासाठी अनेक शास्त्रज्ञ एकत्र येऊन सांगतायत की निदान काही मोठी अरण्य, महासागर यांचं आपण एकत्र जतन केलं पाहिजे. प्रोफेसर ग्लेन अल्ब्रेक्ट हे शाश्वततेचे तत्वज्ञ आहेत. सस्टेनेबिलिटीचे प्रोफेसर ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. आणि त्यांनी आदिवासींवर होणारे निसर्ग नष्ट करण्याचे परिणाम याचा अभ्यास करून त्यांनी जे संशोधन केलंय ते खूप, म्हणजे त्यांना जगात मान आहे. पॅरिसच्या 2015च्या जागतिक परिषदेमध्ये त्यांचं एक व्याख्यान ठेवलं होतं. तेव्हा त्यांनी ती कल्पना मांडायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी तिला मूर्त स्वरूप आलं. ते म्हणतात की सिम्बायोसिस हा खरा जगाचा मूलमंत्र व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे ते जे सिम्बायोसिस आहे, सहजीवन, परस्परावलंबन, याचं शास्त्र व्हावं. आणि आपण या पृथ्वी तलावर जे जे प्रदूषक घटक आहे त्या सगळ्यांना नाहीसं करावं. आणि तसा विचार करायला लागायला पाहिजे. त्यासाठी आता मी तुम्हाला ज्या ज्या काही लोकांचं नाव सांगितलं, पवन सुखदेव म्हणतात की पृथ्वीवरील पर्यावरण नष्ट कोण करतंय हे ठरवा. त्यांनी सांगितलं जगातल्या 100 कंपन्या दरवर्षी 7 लाख कोटी डॉलरची हानी 100 कंपन्या करतायत. प्रदूषण कोण करते? सर्वसामान्य लोक नाही. त्याच्यामुळे पूर्ण जग धोक्यात आले. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जे सांगतोय तुम्हाला की जंगल नष्ट करण्यापासून ते कार्बन उत्सर्जन वाढवण्यापर्यंत 100 कंपन्या करतायत. त्यांचं काय करायचं? खरं तर नियम असा आहे की प्रदूषकांनी नुकसान भरपाई दिली पाहिजे. प्रदूषकांनी शिक्षा सहन केली पाहिजे. पण आपल्या जगात हे कुठंच होत नाहीये. याचं कारण त्यांच्या ज्या, म्हणजे हे सगळे धनसम्राट आहेत खूप मोठमोठे, आणि त्यामुळे त्यांना कोणीही काही करू शकत नाही. हा पुढच्या पिढीसाठी पॅराडाईम आपल्याला बदलायचा आहे का नाही, असा प्रश्न हे सगळे शास्त्रज्ञ आपल्याला विचारतायत. आणि आपण आपल्या पातळीवर कसा विचार करावा. तुकोबांनी 400 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते मला सतत महत्वाचं वाटतं की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्मन आणि बाह्य जग हे
पर्यावरण आणि निसर्गाच्या बाबतीत अगदी खरं आहे. आता इथे जे कोणी वयस्क मंडळी असतील त्यांनी आठवून बघा, मी 59चा आहे. लहानपणी जेवढी फुलपाखरं होती, भुंगे, बेडूक हे आता दिसत नाहीयेत. छोट्या गावांमध्ये सुद्धा दिसत नाहीयेत. वृक्ष दिसत नाहीयेत. या सगळ्याचे एकत्रित परिणाम आपल्याला गोगलगाई दिसत नाहीयेत. हे सगळं जे आहे ना, हे सगळे घटक पृथ्वीवरच्या पर्यावरणाची परिसंस्था जपत असतात आणि ते आवश्यक आहे. या सगळ्याबद्दल आपल्याला शिकवावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि हे अतिशय आकर्षक आहे. हे मेंदूला चालना देणार आहे. हे आपलं करिअर घडवणार आहे, आपला सभोवताल घडवणार आहे. आता कोरोनाचा संदेश काय पहा. कोरोनाचा संदेश असा आहे की तुम्ही स्थानिकता भक्कम करावी लागेल. का? कारण वरचेवर आपल्याला असं लक्षात येत आहे की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती कार्बनच्या प्रदूषणावर अवलंबून आहे. आपल्याला आता हे ठरवावं लागणार आहे की मी जेव्हा समजा फळं घेतोय, तर सफरचंद मी घेतोय ते हिमाचल प्रदेशमधनं येते का कॅलिफोर्नियातनं येते? कारण तेवढं कार्बन उत्सर्जन त्यामागे होणार आहे. माझं दूध स्थानिक असेल तर कार्बन प्रदूषण किती होईल, आणि ते जर मी 200-300 किलोमीटर अंतर येत असेल तर त्याचं प्रदूषण. असा सर्व बारीक सारीक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. तर स्थानिक उत्पादन, स्थानिक सेवा, स्थानिकतेमध्ये अनेक बहुविध पद्धतीचं पर्यावरण निसर्ग निर्माण होण्याची शक्यता वाढते. पृथ्वीचा योग या पद्धतीने आपण करायला पाहिजे. कारण भोग घेतल्यानं आपण कुठं आलो आहोत हे आपल्याला दिसतंय. अजूनही लक्षात घ्या, परवाच WHO महासचिवांनी सांगितलं की यानंतरचा विषाणू यापेक्षा महाभयंकर असू शकतो. अशा वेळेला तरी आपण म्हणजे ही आणीबाणी आहे. यावेळेला पूर्ण अंतर्बाह्य बदलणं, ज्याला वर्ल्ड व्ह्यू म्हणतो तो बदलणं, आणि त्यासाठी आपल्याकडे खूप लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण इतके ढोंगी आहोत की फक्त आपल्याला ते काहीतरी घोषणेपुरतं, भिंतीवर चिटकवण्यापुरतं, लिहिण्यापुरतं आणि एखाद्या उत्सवात म्हणजे दिनाला साजरं करण्यापुरतं वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणतो आणि झाडं लावून मोकळं होतं. केवळ झाडं लावून मोकळं होता येणार नाही. ती परिसंस्था जपली पाहिजे. त्यामध्ये मुलांना इंटरेस्ट आला पाहिजे. त्याचं एकमेकांशी माझं निसर्गाशी नातं आतून असलं पाहिजे, बाहेरून नाही. जसं मला माझ्या आईबद्दल, वडिलांबद्दल, भावाबद्दल, गुरुबद्दल वाटतं, तसं निसर्गाबद्दल मला वाटतं का? ते जेव्हा वाटायला लागेल तेव्हा आपण निसर्ग आणि परिसंस्था जपायला लागू. पण सर्व ज्ञानशाखांमधले म्हणजे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पर्यावरणातले हे सगळे शास्त्रज्ञ आता सांगतायत की आपण खूप झालं, खूप टोकाकडे चाललोय, आपण खूप आपत्ती सहन करतोय. लक्षात घ्या, आपण हवामान बदलाच्या अतिशय परमोच्च बिंदूकडे आपण चाललेलो आहोत वरचेवर. हवामान शास्त्रज्ञांचे अंदाज बघा. आता आपल्याकडे जे तोकतोक चक्रीवादळ येऊन गेलं त्याचा वेग 180 किलोमीटर तासाला होता. दरवर्षी चक्रीवादळाचा वेग वरचेवर वाढत चाललेला आहे. समजा हा 250चा झाला तर आपल्याकडं काहीही टिकू शकेल अशी शक्यता नाही. कारण तसं डिझाईनच नाहीये. आपल्या शहरांची रचना त्या पद्धतीने केलेली नाही. आपल्या घराची रचना, सदनिका म्हणजे अपार्टमेंटची रचना कशी आहे बघा तुम्ही. तासाला जर समजा 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर त्या पाईप मधनं ते पाणी जात नाही आणि त्यामुळे पूर्ण पायऱ्यांवरनं पाणी यायला लागतं. आपल्या नाली या सगळ्याचा पुनर्विचार आपल्याला करायला पाहिजे आणि पुनर्डिझाईन करायला पाहिजे. त्यात आपण वेळ देणं आवश्यक आहे. की पाऊस पडतोय पण तो अतिशय कमीत काळामध्ये दान 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 जर पाऊस पडून घ्यायला लागला तर मला त्याच्याविषयी काय विचार करायला पाहिजे. मित्रांनो, दुर्दैवानं आपण कुठल्याही आपत्तीनंतर शहाणं होत नाही. म्हणजे अनुभव ही शहाणपण देणारी गोष्ट आहे का? तर अजिबात नाही, असं आपण वारंवार सिद्ध करतो. त्यामुळे आपत्ती एकानंतर एक येत राहतात. तुम्हाला कल्पना आहे, आमच्याकडे पाणी रेल्वेने आणून टाकावं लागलं होतं लातूरला 5 वर्षापूर्वी. कधीही कोणावरही अशी परिस्थिती येऊ शकते. आपण कोणत्या आणि एरवी आपण जे वागतो, सामान्य स्थितीमध्ये आपलं जे वर्तन असतं ना, ते
अतिशय मोठं करून मॅग्निफाय करून आपत्तीच्या काळात दिसत असतं. म्हणजे चक्रीवादळ एवढी येत आहेत म्हणून आपण वाचण्यासाठी आपण किनारपट्टीवर मँग्रोव्ह वाढवलेले आहेत का, खारफुटीची जंगलं ती जर वाढवली ना तर म्हणजे समुद्र आणि जमीन यातली ती एक भिंत तयार होते आणि पाण्याचा वेग कमी होतो आणि पाण्याचा मारा कमी झाल्यामुळे त्या भागाचं रक्षण होतं. हे करणं आवश्यक आहे हे सांगत असूनही आपण त्या पद्धतीने काही करत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, आवाहन आणि आव्हान जागतिक असलं ना तरीही त्याचं उत्तर स्थानिकच असतं आणि स्थानिक त्याला उत्तर शोधता येतं. त्यासाठी आपण आपले सर्व क्षुद्र जे मतभेद असतात, आपल्या क्षुद्र भिंती ज्या आहेत, त्या जातीच्या आहेत, धर्माच्या आहेत, भाषेच्या आहेत. आपण साधी नदीसाठी भांडतो की पण ती नदी ओलांडून जाते ना, या तालुक्यातून त्या तालुक्यात, जिल्ह्यात, दुसऱ्या प्रदेशात, दुसऱ्या राज्यात, देशात जाते. तेव्हा तुम्हाला त्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे. हिमालय 7 देशांमध्ये आहे. या 7 देशांची जर बैठक झाली नाही तर हिमालय वाचणार कसा आहे? तसंच गंगा नदी किती राज्यांमधनं जाते गंगा नदी? हे सर्व राज्य एकत्र येऊन काही विचार करणार आहेत का? असा व्यापक, ज्याला आपण समग्र विचार म्हणतो, होलिस्टिक विचार म्हणतो, तो करणं आवश्यक आहे. आजपर्यंत आपण फ्रॅगमेंटेड, विखंडित विचार सर्वत्र करत गेलो म्हणून आपलं आयुष्य पण विखंडित तुकड्या तुकड्यानं झालेलं आहे. ते अतिशय आपल्याला वरवर पाहता वाटतं आपण फार समाधानी आहोत, पण ते जर आतमध्ये खरडून बघितलं प्रत्येकाला तरी प्रत्येकाची अस्वस्थता आणि अशांतता दिसते आणि कोरोनाने ती अधिक गहरी केली. हे सगळं ओळखूनच आपल्याला जगातले शास्त्रज्ञ सांगतायत, त्यामध्ये कित्येक भारतीय आहेत आणि ते असं सांगतायत की कृपा करून आता पुनर्विचार करा आणि पृथ्वीला जे भोगलंय ते थांबवा, तर पृथ्वी ही टोकाकडे जायची वाचेल. कारण पृथ्वी ही, तिचं नाव क्षमा पण आहे, पृथ्वीचं नाव धरती पण आहे, धारण करणारी आहे. पृथ्वी ही प्रसरण पावणारी आहे. असे अनेक गुण असणारे पृथ्वीला वाचवायचं असेल तर आपल्याला तसा विचार करावा लागेल आणि त्याची सुरुवात ही कदाचित या पर्यावरण दिनानिमित्त होऊ शकते. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अशी विनंती करतो, आपण पशुवैद्यक क्षेत्रातले आहात. खरोखर इतकं प्रत्येकाने जर काही संशोधन करून आम्हाला आमच्या ज्ञानात भर पाडली की काय काय कीटक काय पद्धतीने मदत करतात आपल्याला, पशु काय पद्धतीने मदत करतात, त्यांच्यामध्ये बदल काय होत आहेत. आपण वाचत असतो की प्लास्टिक कचरा खाल्ल्यामुळे गाईचं काय झालंय, म्हशींचं काय झालंय. आपण कोणाचीच पर्वा करत नाही. ही पर्वा करणं का आवश्यक आहे, म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करत नसून आपण आपल्याला जपण्यासाठी सर्व, आपण फक्त सांगताना सांगतो हो, एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी दिलं आणि कोणी कुत्र्याच्या पाठी नामदेव वाटी, तुपाची वाटी घेऊन गेले. आपण काय करतो? आपण फक्त इतिहास आपल्याकडे सांगायला आहे, वर्तमान काही नाहीये. ही आपण हे बदलूया आणि त्यामध्ये अकोल्यातील या पशुवैद्यक शास्त्रातील सर्व प्राध्यापकांनी, संशोधकांनी काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करावं, पुढे न्यावं. यासाठी मी आपल्या सर्वांना एकदा विनंती करतो की आपण याचा जरूर विचार करावा. विद्यार्थ्यांनी विचार करावा. विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान शाखांना एकत्र आणून संशोधन करायचा विचार करावा. तर आपण जगामध्ये काहीतरी वेगळं करतोय असं आपल्याला सांगता येईल. मला इथं आपण बोलायची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. पृथ्वीचा योग आणि भोग या विषयावर चर्चा करत असताना मानवाने केलेल्या चुका आणि यातून आपल्याला जो काही वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय बदलाला सामोरं जावं लागत आहे, हवामान बदलाला सामोरं जावं लागत आहे आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढ्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून आपण काय काय उपाययोजना कराव्यात असं दिशादर्शन करत असताना अनेक विषयांना स्पर्श करत आपण विचारण्यात आलेलं आहे सर की कचरा न करण्याचा किंवा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी भारत सरकार कायदा का करत नाही. डॉक्टर पीजी सातपुते म्हणून आहेत, ज्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी काही कायदे आहेत का?
तर कचऱ्यासंबंधीचा तो प्रश्न होता. कचऱ्यासंबंधी कायदे खूप आहेत, पण एक लक्षात घेऊ आपण की कायद्याने सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. मुळामध्ये कचरा ही मानसिकता आहे, काच आहे, पत्रा आहे. कमीत कमी करत नेऊ शकतो सगळ्या गोष्टींना. म्हणजे विशेषतः नाशवंत वस्तूचं मुळामध्ये आपणही कचरा कमी करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शासनानं, स्थानिक शासनानं जर कडक शिक्षा केली ना, जे आता सध्या कोणीच करत नाही, कारण सगळे लोकानुनय करण्यामध्ये गुंतलेले आहेत. प्रदूषकानं भरपाई दिली पाहिजे, हा नियम स्थानिक पातळीपासून देश पातळीपर्यंत आपण करू शकतो. तर कचरा करणाऱ्यांना जर आपण शिक्षा करायला लागलो किंवा कचऱ्याच्या प्रमाणात त्यांना कर द्यायला लागलो, काय होतंय, व्यक्ती जशा श्रीमंत होत जातात तसतसा त्यांचा कचरा वाढत जातो. म्हणजे साधारणपणे जर दरडोई 200 असेल तर तो 1 किलो पर्यंत जातो. शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये, परदेशामध्ये हे सगळेजण आता वरच्यावर कचरा कमी करतायत. प्लास्टिकची निर्मितीच होता कामा नये, त्यापेक्षा वेगळ्या निर्मिती करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या आणि त्याचा पुनर्वापर केला तर कचरा ही समस्या राहणार नाही. कचरा ही आपल्या सार्वजनिक आयुष्य कसं बकाल होत चाललेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे ते जर कमी करायचं तर शिक्षण संस्थांपासून सगळ्यांनी त्याचं एक वेगळं प्रशिक्षण दिलं पाहिजे. सर, आणखी एक प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की अपारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत त्यांचा वापर का एवढा पॉप्युलर होत नाही, एवढा लोकप्रिय का होत नाही? तुलनेनं त्याचा खर्च, त्याचा जो आरंभीचा खर्च ज्याला इनिशियल कॉस्ट म्हणतो, तरी सोलरचा वापर वरचेवर वाढत चाललाय आणि सोलरची किंमत, सोलर पॅनलची झपाट्यानं कमी होत चालली आहे, ती अजून कमी होईल. तेच पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये आहे. खरं तर आपल्याकडची पवन ऊर्जा तेवढी कार्यक्षम पण नव्हती, पण मधल्या काळामध्ये क्रिकेटपटू, सिनेतारका म्हणजे चित्रपटातील अभिनेते आणि नेते आणि यांनी मिळून सबसिडीसाठी खूप मोठ्या प्रमाणात पवन ऊर्जा उभ्या केल्या. त्याचा किती लाभ होतो हे काही ते सांगितलं जात नाही. मुद्दा एवढाच आहे की अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत जगामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्षम आणि अल्प किमतीमध्ये येत आहेत. ते आपल्याकडे हळूहळू यायला लागतील, तेव्हा त्याचा प्रसार वाढेल. प्रबोधन केल्यानं प्रसार वाढणार नाही, ते स्वस्त असेल तर त्याचा प्रचार वाढेल. एक प्रश्न असाही विचारण्यात आलेला आहे सर, जगामध्ये 8 बिलियन लोक आंघोळ करण्यासाठी साबण वापरतात, याच्यामुळे पर्यावरणाची किती हानी होत असावी? हा, साबणाने हे हानी होत असतेच, पण आपण पूर्वी आपली गावाकडची जी व्यवस्था होती किंवा अजूनही आहे, काही गावांमध्ये मधल्या काळात न्हाणीघरातलं पाणी हे आपण फिल्टर करून जर जमिनीमध्ये सोडलं आणि त्याच्यामध्ये त्या साबणाच्या पाण्याचं आपण ज्याला उदासीनीकरण करण्यासाठी काही टाकलं, म्हणजे चिंचेचं पाणी, ताकाचं पाणी, तर त्या पाण्याचं चांगलं रूपांतर होऊन ते सुद्धा जमिनीमध्ये मुरून आपल्याला वापरता येतं. या सगळ्या गोष्टीचा आपण जितका विकेंद्रित विचार करू तितकं ते त्या त्या ठिकाणी आपण त्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग शोधू शकतो. आणखी एक सर प्रश्न जो माझ्याही मनामध्ये होता आणि एका श्रोत्यांनी विचारलेला आहे की आपल्याला जंगल दुप्पट कशी करता येतील. जे असं म्हटलं जातं की सध्याचं जे जंगल क्षेत्र आहे ते आपल्या एकूण रहिवास योग्य क्षेत्रापैकी 21% आहे, तर ते आणखी कसं वाढवता येईल आपल्याला? म्हणजे केवळ वृक्षारोपण करून भागेल का काही वेगळ्याने काही नियोजन करावे लागेल? आपल्याकडची वृक्ष लागवड एवढी अयशस्वी का आहे याचा कधी कोणी अभ्यास केलेला नाही, पण ते सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडची अनेक गुपितं उघड असतात, त्यामुळे आपण कोणी बोलत नाही की 2 कोटी झाडं लावली, 3 कोटी झाडं लावली. या पद्धतीने काहीही होणार नाही. जोपर्यंत वृक्ष लागवडीची आपण जबाबदारी देत नाही, वृक्ष जोपासना शेतकरीच करतात, त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्यावरच दिली पाहिजे. तसंच जंगलाची जोपासना ही आदिवासीच करू शकतात, त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्यावरच दिली पाहिजे.
आपल्या देशामध्ये सुमारे 11 कोटी आदिवासी आहेत. युरोप मधला सगळ्यात मोठा देश जर्मनी आहे, त्याची लोकसंख्या 8 कोटी आहे. लक्षात घ्या, म्हणजे मी मुद्दाम सांगतोय. या आदिवासींकडे कला आहे आणि विज्ञान पण आहे. आपल्याला अशी घमंड असते की आम्हाला माहिती आहे, आधुनिक वनस्पती शास्त्राला 450 वनस्पतीची माहिती आहे, पण आदिवासींचं जे ज्ञान आहे ते 9,000 वनस्पतींचं आहे. त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या औषधामध्ये आपल्यापेक्षा दुप्पट वनस्पतींचा भरणा असतो. यांच्या ज्ञानाचा आपण आदर न करता आपण त्यांनाही हाकलतोय आणि जंगलही नष्ट करतोय. सारांश एवढाच आहे. आणि हे मी स्वतः सांगत नाही, जगातले सगळे पर्यावरण तज्ञ सांगतायत, अरण्यशास्त्रज्ञ सांगतायत की तुम्हाला जंगल वाचवायचं असेल तर आदिवासींचीच मदत घेतली पाहिजे, कारण त्यांना त्यांचं ज्ञान आहे. धन्यवाद सर. मला वाटतं आणखी काही श्रोत्यांना प्रश्न असतील तर कृपया त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारावेत. किंबहुना आपल्याला पुढील कार्यक्रमाच्या टप्प्याकडे वळता येईल. मी माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आजच्या आपले जे नियोजित प्रमुख अतिथी महोदय होते, काही कारणाने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, तर मला असं वाटतं सर की आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला म्हणजे समारोपीय अभिभाषणाकडे वळूयात. म्हणून मी माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या राज्यस्तरीय वेबिनार साठी उपस्थित असणारे पर्यावरण तज्ञ, नामवंत पत्रकार, साहित्यिक, सन्माननीय अतुलजी देऊळगावकर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या अकोला येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर ताले मॅडम, सांगलीवरून डिव्हिजनल रेंज फॉरेस्ट ऑफिसर, त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण शासकीय पातळीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग असल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत आणि आता ते रेंजच्या बाहेर आहेत, त्यामुळे आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. त्याचबरोबर आज उदगीरहून आमच्या सर्वांचे आदर्श असणारे सामाजिक तथा पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये बिनीचे कार्यकर्ते म्हणून कार्य करणारे आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक आणि आमच्या संस्थेतील सर्जरी विभागाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर थोरात सर, या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर श्याम देशमुख, डॉक्टर प्रवीण बनकर, तसेच महाराष्ट्रभरातनं उपस्थित असणारा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारा श्रोतावर्ग, ज्यामध्ये उदगीरहून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात लेखनीय काम केले ते डॉक्टर प्रकाश देशपांडे, लातूरहून ज्यांनी वृक्षाची चळवळ अत्यंत जोमाने आणि नेटाने राबवत आहेत ते डॉक्टर भास्कर बोरगावकर, त्याचबरोबर डॉक्टर पाटोदकर आणि डॉक्टर अंबोरे शिरवळ या महाविद्यालयातनं जॉईन झालेले दिसत आहेत. इतर सर्वच मान्यवर आणि उपस्थित गण, गेले पाऊण तास आपण 50 मिनिटं साधारणतः अत्यंत अभ्यासू व्यक्तीचं आत्मपरीक्षणात्मक अशा स्वरूपाचं विवेचन आपण ऐकत होतो. सन्माननीय देऊळगावकर साहेबांचा या क्षेत्रातील अतिशय गाढा अभ्यासक आहे.
मांडणी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आपल्यासमोर त्यांनी केलेली आहे. आपण या पृथ्वी तलावर जे काही आपणाला मिळतं तो आपल्यासाठी योग आहे. त्यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की पाणी, हवा, ऑक्सिजन ह्या आपल्यासाठी अमूल्य अशा गोष्टी आहेत आणि या पृथ्वीवर आपणाला त्याचा उपभोग घेण्याचा योग आहे. परंतु आपल्या मानवी भोगी वृत्तीमुळं या सर्वच संसाधनाचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. यातनं त्यांनी पाणी प्रदूषण असेल, कचरा निर्मिती असेल, अशा अनेक विषयावरती त्यांनी या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे पशुवैद्यक महाविद्यालय प्राण्याशी निगडीत महाविद्यालय आणि संस्था आहेत. त्यामुळे त्यांनी एक सूचना केलेली आहे की या संबंधीचं प्राण्यांच्या वर्तणुकी संबंधीचं संशोधन व्हावं. प्राणी खरंच म्हटलं तर खूप इमानदार आहेत. जगातील सर्वात इमानदार प्राणी कोण म्हटलं तर पहिल्यांदा आपल्या समोर येतो की कुत्रा, श्वान आपला. आणि या प्राण्यांचं मानसशास्त्राचाही अभ्यास मी सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणावर याच्यावरती संशोधन झालेलं आहे आणि होत आहे. आजच्याच कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे शिरोळ या पशुवैद्यक संस्थेतील डॉक्टर पाटोदकर आहेत. त्यांचा यावरती अभ्यास चांगला आहे. परंतु एक नव्या पद्धतीनं काम करण्याची दिशाही या ठिकाणी देऊळगावकर सरांनी आपणाला दिलेली आहे. आज या पृथ्वी तलावर मानव, प्राणी आणि वातावरण याचा मेळ बसला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये आपल्यासमोर नमूद केली की आज जंगलतोड झाली आणि म्हणून जंगलातील प्राणी आणि माणसं ही जवळ आली. सर अत्यंत बरोबर आहे आणि हेच मुख्य कारण आहे की गेल्या 30 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणीजन्य रोग हे माणसामध्ये व्हायला सुरुवात झाली. कारण जंगली प्राण्यांचा आणि मानवाचा संबंध घनिष्ठ व्हायला सुरू झाला. त्यांच्या जागा आम्ही विस्थापित केल्या आणि त्यामुळे हे प्राणी विस्थापित होऊन मानव जिथं राहतो त्या भागात यायला सुरू झाली. तिथले पक्षी असतील, तिथले प्राणी असतील, त्यांचा संपर्क वाढला आणि त्यातनं काही रोगांचं निश्चितच रोग हे वाढायला सुरुवात झाली. जगामध्ये जे मोठ्या प्रमाणावर आज प्राणीजन्य रोग होतात त्यातनं 75% माणसाकडनं प्राण्याकडनं माणसांना होतात. बरीचशी माणसाकडनंही प्राण्याला होतात, दोघांती शेअर होतात. आपण कोरोनाचं उत्तम उदाहरण दिलं. याच्या अगोदर सार्स आला होता. त्या सार्सचा उगम वटवाघळातून झाला म्हणत होते. आताही चीनमधील एका प्राण्यापासनं, वुहानमध्ये असणाऱ्या प्राण्यापासूनच याचा उगम झाला असावा, अजूनही पक्कं नाही, परंतु झाला असावा असा अंदाज आहे. वटवाघुळामुळं बरीचशी रोग झालेले आहे. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी जी चर्चा झाली ती म्हणजे जलस्रोताबद्दलची जे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे, याला औद्योगिकरण ही कारणीभूत आहे. आणि ह्या वाढत्या औद्योगिकरणानंतर या समस्या झालेल्या आहेत. परंतु या पाण्याचा पुनर्वापर जर योग्य पद्धतीने केला तर निश्चितपणे आज पाण्याचं दुर्भिक्षही अनेक ठिकाणी निर्माण होते आणि तेही वनस्पतीला मारक ठरतंय. मनुष्यासाठी सुद्धा आज पाण्याची चणचण निर्माण होते. तर योग्य पद्धतीनं जर पाण्याचा आपण पुनर्वापर केला, कारण पर्यावरणामध्ये पुनर्वापर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या समस्येबद्दलही या ठिकाणी उहापोह झाला. आम्ही पशुवैद्यक क्षेत्रात काम करताना आमच्या नजरेत एक सारखी गोष्ट येते, या प्रदूषणाचा सर्वात मोठा कचरा निर्मितीचा परिणाम जर कुणावर होत असेल तर आमच्या जनावरांवर होतो. आणि विशेषतः शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या कचरा निर्मितीमध्ये ज्याचा वाटा आहे ते आहे आपलं प्लास्टिक किंवा पॉलिथिन. हा मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मितीसाठी कारणीभूत आहे. आजही मोठे डम्पिंग ग्राउंड्स मुंबई असो, पुणे असो, लातूर, अकोला, मोठ्या मोठ्या शहराच्या बाजूला मोठ्या मोठ्या प्रमाणावर हे डम्पिंग ग्राउंड आहेत.
याच्यामुळे प्रदूषणाची समस्या गावकऱ्यांना निर्माण होते आणि ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अवघड झालेलं आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठी जी समस्या आहे ते हा बायोडिग्रेडेबल नसलेला, ज्याचं विघटन होत नाही असा कचरा म्हणजे प्लास्टिकचा कचरा. आणि या कचऱ्याची निर्मितीच कमी झाली पाहिजे आणि त्यासाठी अत्यंत स्तुत्य सूचना या ठिकाणी केली आहे आणि वारंवार केली जाते की प्लास्टिक वरती बंदी आली पाहिजे. आली, परंतु टप्प्याटप्प्याने आली आणि अजूनही ती नियम आहे, कायदा आहे, परंतु अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून कायदा कचरा निर्मितीवर आहे, कचऱ्याच्या संबंधी अनेक कायदे आहेत, परंतु ह्या निर्मितीवरती बंधन आणायचं असेल तर मला वाटतं की या क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करताना एक नजरेत आलेली गोष्ट आहे की कचराच कमी निर्माण झाला पाहिजे. आणि कचरा निर्माण करणारे आम्ही आहोत. सर म्हणाल्याप्रमाणे शहरातली लोक, उच्चभ्रू लोक, मोठी लोक सर्वात जास्त कचरा निर्माण करतात. आपण खेड्यात आणि ग्रामीण भागात बघितलं तर कचऱ्याची निर्मिती ही अत्यंत कमी आहे आणि हा कचऱ्याची निर्मिती ही शहरात जास्त आहे. म्हणून कचरा निर्मितीवरती मी तर पाहिलं की जी अत्यंत उच्च शिक्षित लोक आहेत, शिक्षित लोक आहेत, ही शहरात आहेत आणि ही सर्वात जास्त कचरा निर्माण करतात. यांनी आत्मपरीक्षण केलं, यांनी लोक चळवळ म्हणून केली, घरापासून जर चळवळ निर्माण केली तर कचरा कमी निर्माण होऊ शकतो. मी एक या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो की आज आमच्या घरामध्ये माझी सौ अत्यंत चांगल्या पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट घरी लावत असतो. कॅरी बॅग हे आमच्या घरामध्ये अनेक वर्षात आम्ही आणतच नाहीत आणि ज्या आलेल्या झाड आहेत त्याचा अत्यंत म्हणजे पुनर्वापर व्यवस्थितपणे केला जातो. शक्यतो कापडीच पिशव्या वापरतो आणि घरात जो काही कचरा निर्माण होतो त्याचं घरच्या घरी कंपोस्टिंग तयार केलं जातं, कंपोस्ट तयार केलं जातं. किचन वेस्ट असो किंवा इतर कुठलंही वेस्ट असो, त्यापासून घरच्या घरी आपण कचऱ्यापासून उत्तम खत तयार करू शकतो आणि शून्य कचरा निर्मिती हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या चळवळीमध्ये सहभागी झाला पाहिजे. शासन, महानगरपालिका कचरा गोळा करण्याचं काम करतात, पण हा कचराच निर्माण होणार नाही हे प्रत्येक सुजान सुशिक्षित माणसानं जर काम केलं तर निश्चितपणे कचरा निर्मिती ही आपण मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतो. कायद्याच्या बडग्याने आणि शिक्षणी एक मर्यादेपर्यंत कायदा पाहिजे, अंमलबजावणी पण त्याची मजबूतपणे व्हायला पाहिजे. विशेषतः प्लास्टिकच्या बद्दलचे जे कायदे झाले त्यामध्ये प्लास्टिकच्या प्रोडक्शनवरती किंवा उत्पादनावरती बंदी आणणं गरजेचं होतं. जर कारखान्यातून निर्माण होणारा तर तो होलसेलरकडे येतो, रिटेलरकडे येतो आणि शेवटी हे भाजीपाला विक्रेत्यापासून सगळ्याच दुकानदाराकडे येतो. म्हणून या दृष्टीनं याची कायद्याची सुद्धा एका बाजूने अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्या प्रत्येकाने ही चळवळ म्हणून राबवली. आम्ही उदगीरमध्ये असताना लाखावर पिशव्या सर वाटल्या. जिव्हाळा ग्रुप आमचा आहे, आदरणीय मुडपे सर त्यांना आज मुद्दामहून या वयामध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन कार्यक्रमात ते सहभागी झाले असतील. इच्छा माझी होती की या कार्यक्रमामध्ये जे आमचे प्रेरणास्थान आहेत ते सामील व्हायला पाहिजे. अनेक लोकांना आम्ही अनेक वेळा कापडी पिशव्या वाटल्या, अनेक प्रचार केला, बऱ्याच जणांमध्ये परिवर्तन झालं. स्वयंस्फूर्तपणे अनेक लोकांनी पिशव्या वाटल्या, स्वतःहून त्यामध्ये सहभाग घेतला. चळवळ म्हणून पुढे आली पाहिजे आणि ही चळवळ आपणच निर्माण केली पाहिजे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावं वाटतं. वृक्षारोपणाच्या बाबतीतही सरांच्या समोर काही प्रश्न विचारले गेले, सरांनी त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केला. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, पण वृक्ष संगोपनाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष आहे. आपण जेवढी झाडं जगू शकतो तेवढीच आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यापेक्षा जेवढी आपणाला जगवता येतील तीच लावली पाहिजे. आणि सर म्हणाल्याप्रमाणे तो इव्हेंट न होता खऱ्या अर्थाने मला झाड जगवायचंय, मला लावलेलं झाड मला जगवायचंय, या धारणेनं जर आम्ही काम केलं तर निश्चितच वृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. वृक्षतोड एका बाजूला झाली नाही पाहिजे. जळाऊ लाकडासाठी केला जातो, त्याचा
त्याला पर्याय पारंपरिक याला पारंपरिक ऊर्जेचा स्रोत मिळाला पाहिजे. जसं गॅसचं प्रमाण वाढत गेलं, अनेक लोकांकडे मिळत गेला, तसं निश्चितच लाकूड तोड आणि जळतनासाठी लाकूड वापरण्याचा प्रकार पण घटत गेला. आता या एका बाजूला आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे, त्याचं संगोपन करायचे, आणि दुसऱ्या बाजूला वृक्ष तोडीवरती मोठ्या प्रमाणावर निर्बंध आले, त्याच्यासाठी मोठे कायदे आहेत. पण त्याही गोष्टी या ताकदीनं आणि सक्तीनं त्याच्यावरती आपणाला हे करावं लागेल. परंतु मला वाटतं की जर आपणच ठरवलं की हे आम्ही करणार नाही, आम्ही वृक्षतोड करणार नाही, वृक्ष लागवड करणार आहे, या धारणेनं काम केलं तर वृक्षाच्या क्षेत्रातही आपण मोठं काम उभं करू शकतो. अनेक ठिकाणी आज शासनाच्या योजना सुद्धा अशा विचारवंतामुळं आणि सूचनामुळं बदलत गेल्या. अगोदर झाडं लावली जायची, संगोपन केलं जायचं नाही, परंतु आता मोठ्या प्रमाणावर शासन सुद्धा आज महाराष्ट्र शासनाच्याही योजनामध्ये वृक्ष लागवड करून 3 वर्ष संगोपन करण्याची बाब ही आज सामाजिक वनीकरणाच्या अंतर्भूत केली. अगोदर फक्त वृक्ष लागवड व्हायची, रस्त्याच्या बाजूला झाडं लावली जायची, जिथं जमेल तिथं झाडं लावली जायची, ग्रामपंचायतीला दिली जायची, आणि अनेक वेळेला त्याची सुरक्षा आणि त्याचं संगोपन होत नव्हतं. म्हणून हजारो लाखो झाडं लावूनही कुठेही झाड दिसत नव्हतं. मात्र आता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या सर्व तज्ज्ञांच्या सूचनानुसार आता घेतला चालला आहे, आणि ज्यामध्ये 3 वर्ष कुठलंही झाड लावल्यानंतर त्याचं संगोपन हे सामाजिक वनीकरण विभाग करतोय. अनेक ठिकाणी अशा योजना राबवल्या चालल्यात, आणि मी अतुल देऊळगावकर सरांना सांगू इच्छितो की आमच्या संस्थेने या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे, आणि आज आमची बोरगाव म्हणजे येथे असणाऱ्या 152 हेक्टरपैकी आम्ही 104 हेक्टर सामाजिक वनीकरणासाठी जमीन दिलेली आहे, आणि गेल्या 6 महिन्यापासून त्याच्यावरती आता 80,000 झाडं लावण्याचं नियोजन केलं चाललेलं आहे. त्याला फेन्सिंग केलेली आहे, कारण झाडाला सुरक्षितता पण मिळण्याची गरज आहे. झाडाला सुरक्षा एका बाजूला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची व्यवस्था पाहिजे, आणि ह्या 2 गोष्टी झाल्या तर झाडाचं संगोपन काळजीपूर्वक केलं तर निश्चित होऊ शकतं, आणि अशा पद्धतीनं झाडाचं नियोजन केलं चाललेलं आहे. त्याला पाणी हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. झाड लावल्यानंतर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी झाडांना पाणी मिळालं पाहिजे, तरच आपलं वृक्ष संगोपन होतं, नाही तर झाड लावलेलं टिकत नाही असा अनुभव आहे. आणि मी पाहतोय की लातूरमध्ये जी वृक्ष चळवळ मोठ्या प्रमाणावर झाली, आणि विशेषतः आम्हाला जी दुष्काळाची चटके त्या ठिकाणी बसले, रेल्वेने पाणी आणावं लागलं, त्यानंतर लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आमचे डॉक्टर बोरगावकर साहेब असो, भास्कर बोरगावकर साहेब असो, सुपर्ण जगताप असो, आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षाची चळवळ केली आहे. आज कित्येक वृक्ष या दुर्भिक्ष असणाऱ्या भागामध्ये अगदी दिमाखानी येत आहेत, आणि मला वाटतं की संगोपनाचंच काम मोठ्या प्रमाणावर तिथं होते, आणि हे काम अत्यंत व्यवस्थित जर झालं तर झाडाचं प्रमाण वाढण्यामध्ये निश्चितच मदत होणार. अपारंपरिक ऊर्जेचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे, त्याचा वापर करण्याची गरज आहे. कारण आपण जी पारंपरिक स्रोत वापरतोय त्याच्यामध्ये जळाऊ लाकडासाठी वापरणे आणि त्यातनं ऊर्जा निर्मिती करणे, यातनंही प्रदूषण एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला वृक्षतोड होते. यासाठी पर्याय म्हणून आता पारंपरिक ऊर्जा जी सोलार ऊर्जा आहे तिचा वापर हा वाढला पाहिजे. आणि मला वाटतं की अत्यंत स्तुत्य असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता, आणि त्याचं अत्यंत उत्कृष्ट असं उत्तर सुद्धा सरांनी दिलं होतं. मला वाटतं की शासन स्तरावरून जर खरंच ही योजनेला जितकं अर्थसहाय्य करता येईल, कारण आज आपल्या थोडासा कक्षेच्या बाहेर जी गुंतवणूक आहे ती याच्यामध्ये गुंतवणूक अधिक आहे, पण मी पाहतोय की दरवर्षी या गुंतवणुकीचं प्रमाण कमी होतं. मी गेल्या 2 वर्षापूर्वी 2 किलोवॅटचं सोलारचं पॅनेल बसवलं, त्यावेळेला 1,67,000 खर्च आला. आज 2 युनिटसाठी साधारणतः 1 लाख रुपये खर्च येतोय, 1 लाख ते 1,10,000 रुपये येतो. तर दिवसेंदिवस जसा जसा आपण या सोलारचा वापर करत जाऊ तसं तसं मला वाटतं की या सोलार पॅनलच्या किमती पण कमी होत राहतील, आणि आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये आवाक्यामध्ये ह्या गोष्टी येतील. मी सरांना सांगू इच्छितो की आमच्या संस्थेमध्ये 3 आता या ठिकाणी 5 किलोवॅटचे आणि एकूण 15 किलोवॅटचे आम्ही आता सोलार पॅनल बसवलेले आहेत, आणि नजीकच्या काळामध्ये अजून 10 किलोवॅट सोलारचे आम्ही पॅनल बसवणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थांनी, प्रत्येक संस्थांनी, प्रत्येक व्यक्तीने ज्यांच्याकडं उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यांनी पुढे येऊन सोलार ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असंही मला या ठिकाणी आपल्या सर्वांबरोबर शेअर करावं असं वाटतं. अनेक गोष्टी पर्यावरणाशी निगडीत आहेत, अनेक समस्या आहेत. पाण्याचा पुनर्वापराची समस्या आहे. आज मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये पाणी हे फिल्टरचं पाणी प्युरिफिकेशनच्या नावाखाली
1 लिटर पाणी तयार करण्यासाठी बऱ्याच वेळा हार्ड वॉटर असल्यानंतर 5-5, 6-6 लिटर पाणी वाया जातं. या पाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, थेंब थेंब पुनर्वापर झाला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जलपुनर्भरणाची चळवळ ही मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, तरच ह्या जमिनीमध्ये पाणी टिकणार आहे. आणि मला वाटतं की आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आमचे दुसरे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उदगीरमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपुनर्भरणाचं काम केलं. लातूरमध्ये सुद्धा हे काम झालं. परंतु समस्या माणसासमोर जो येत नाहीत त्याचे सोल्युशन्स ही निघत नाहीत आणि चळवळ पण बनत नाही. मला वाटतं की समस्येतनं चळवळीला निश्चितच प्रेरणा मिळत असते आणि या प्रेरणा घेऊन प्रत्येक ठिकाणी या चळवळी ह्या उभारल्या गेल्या पाहिजेत. आणि मला वाटतं की पर्यावरण संवर्धनाची ही लोकचळवळ झाली पाहिजे आणि तेव्हाच आपण पर्यावरण वाचवू. फक्त शासनावरती अवलंबून राहून किंवा इतरांवर अवलंबून राहून होणार नाही. आम्ही प्रत्येकजण त्या चळवळीमध्ये कार्यकर्ते म्हणून जोपर्यंत सहभागी होणार नाहीत तोपर्यंत ही पर्यावरणाची चळवळ ही पुढे जाणार नाही असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रभरातनं पर्यावरणाची आवड असणारे कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांचं अभ्यासकांचं मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि अतुलजींनी आमच्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मुडपे गुरुजी, आमचे धनंजय गुडसुरकर, ते पण आता साहित्य संस्कृती समितीचे सदस्य झालेले, तेही सहभागी झाले. त्याबद्दल व्यक्तिशः आम्ही त्यांचाही आभार मानतो. आणि आम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि मानेसाहेब जरी जॉईन झाले नसले तर त्यांच्या सहकार्यातून आमच्या संस्थेमध्ये जे मोठं काम वृक्षारोपणाचं आणि जलसंवर्धनाचं उभा टाकणार आहे त्यांचेही मी मनपूर्वक आमच्या संस्थेला सहकार्य केल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर प्रवीण बनकर यांच्याकडे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, आपल्या अध्यक्ष या भाषणासाठी आणि आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी सर्व श्रोतृवृंदाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. औपचारिक आभाराचा कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी मी सहभागी समस्त सन्माननीय सदस्यांना आवाहन करू इच्छितो की कृपया त्यांनी आपले व्हिडिओ ऑन करावे, जेणेकरून आमचे नॉलेज पार्टनर तांत्रिक चमू जी आहे ती एक क्षणचित्र आपले टिपू शकल. त्यामुळे कृपया सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करावेत. धन्यवाद बनकर सर. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर श्याम देशमुख आपल्या पुढे आहेत. आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानास आम्हाला लाभलेले प्रेरणास्थान म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय प्राध्यापक कर्नल डॉक्टर A.M. पातुरकर सर यांचा मी आयोजकांच्या आणि संस्थेच्या वतीने आभारी आहे. आम्हाला लाभलेले मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर A.P. सोमकुवर सर, माननीय संचालक शिक्षण आणि अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर V.D. अहेर सर, माननीय संचालक विस्तार आणि प्राध्यापक डॉक्टर N.V. कुरकुरे सर, माननीय संचालक संशोधन यांच्या पाठबळासाठी मी सर्व सन्माननीय महोदयांचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत मार्गदर्शक म्हणून लाभलेले आजचे वक्ते श्री अतुल देऊळगावकर सर, विख्यात पर्यावरण तज्ज्ञ, लातूर महाराष्ट्र, यांच्या प्रती मी आयोजकांच्या वतीने समन्वयक या नात्याने व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी श्री विजय माने, उपवन संरक्षक सांगली विभाग, कुमारी नम्रता ताले, रेंज ऑफिसर फॉरेस्ट ऑफिसर अकोला यांचे विशेष आभार. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित श्री विश्वनाथ मुंडपे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उदगीर, यांचे पण मी विशेष आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे सर, सहयोगी अधिष्ठाता स्नापप संस्था अकोला, यांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी आयोजनात सहभागी असलेले प्राध्यापक डॉक्टर
मिलिंद थोरात सर व माझे सहकारी सहसमन्वयक डॉक्टर प्रवीण बनकर, तसेच नॉलेज पार्टनर अलेम्बिक फार्मा श्री पी करुणानिधी, डॉक्टर संतोष शिंदे, डॉक्टर कुलकर्णी आणि चमू यांचा मी शब्दशः आभारी आहे. उपस्थित सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी वृंद आणि समस्त पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक, आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून आपल्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो. माननीय अध्यक्ष